याच्यासाठी आम्हाला पुढे आलं पाहिजे. मग हे करत असताना आता आमची क्रांतीवीर आहे, हा बल्लारशा कोटारीचा आहे, राहणारा बल्लारशाचा. मेरी माटी मेरा देश साठी 75वा अमृत महोत्सव होता सर, आझादी का. तिथं माझी निवड चंद्रपूर जिल्ह्यातून झाली होती. स्वप्नाचा विचार नव्हता एवढा सर का मोदी साहेबांना भेटल. माझ्या समोर काही पोरं म्हणायचे आम्हाला, जे आपले पालकमंत्री आहे किंवा आमदार साहेब, आम्हाला पंतप्रधान साहेबांना भेटायचे आहे. पण मी कधीच इच्छा नाही केली. मोदी साहेबांसोबत भेट झाली, मुंबईला शिंदे साहेबांसोबत झाली, आणि क्रांतीवीर बल्लारशा तालुक्यातून होता. क्रांतीवीर जनता आता याच्याबद्दल मी थोडं सांगतो. जनता महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. आव्हान कॅम्प केलाय, इंद्रधनुष्य कॅम्प केलाय, उत्कर्ष कॅम्प केलाय, मेरी वाटी मेरा देश साठी निवड झाली आहे. नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून कर्नाटकला झाला होता, तिथं पण त्याची निवड झाली आहे. एवढंच नाही, मानव वन्यजीव संघर्ष डॉक्टर योगेश दुधपचेरा सर यांनी नाटक लिहिलाय. तो नाटक यांनी डायरेक्ट केलं. गोंडवाना विद्यापीठातून त्याला 2रा नंबर आणि हौशी राज्य नाट्य स्पर्धेत त्याचा 1ला नंबर आला आहे. जेंडर अँड आयडेंटिटी हा 1ला नंबर हौशी राज्य नाट्य स्पर्धेचा. पण सर सांगावं असं वाटते तुम्हाला, सांग का, साथी हात बढ़ाना मिलकर हात बढ़ाना, आगे तू बढ़ रहा है तो मुझे भी बढ़ाना. मी जवळपास 4 वर्ष काम केले आणि त्याच्यानंतर 7 वर्ष आमचं जे महाविद्यालय आहे, जनता महाविद्यालय, ते मला सिनियर म्हणून कॅम्प घेण्यासाठी संयोजक म्हणून आमंत्रित करतात. तर तिथं पाहिलं विद्यार्थ्यामध्ये काहीतरी गुण दिसलं. विद्यार्थ्यामध्ये हिरा कसा असतो, त्या हिऱ्याला घासावं लागतं, मग तू चमकतो ना. याच्यामध्ये काहीतरी गुण आहे. तर याला सांगितलं तू हे परफॉर्मन्स ते कर, मग नंतर याला सांगायची गरज नाही पडली. सर मला आनंदाने सांगा वाटते, प्रियदर्शनी सभागृहात नाही का, मला नाटक करायची खूप इच्छा होती. एक संत तुकाराम महाराजांवर नाटक बसवलं होतं आणि मी बाहेर होतो. मोठ्याची तब्येत खराब होती, बाहेर होतो. मी त्यांना सांगितलं, त्यांच्यासोबत काम केलं. मी येतो आणि येऊन 2 दिवस लेट झालो. 7 दिवस सर मला उद्या तुला रोज देतो, उद्या करायला लावतो. 7 दिवस सर प्रॅक्टिस मध्ये बसून ठेवलं. मी पठ्ठा सकाळपासून संध्याकाळपर्यंत न बसता, न खाता, न पिता 7 दिवस तिथं बसलो. पण शेवटपर्यंत मला नाटकात संधी दिली नाही सर. खूप वाईट वाटलं. आणि जेव्हा प्रियदर्शन सभागृहात संध्याकाळी 7 वाजता नाटक होणार होतं, दुपारी 12:30 वाजता म्हटलं, माझ्या डोळ्यात अश्रू होते, मनात करुणा भाव आला होता. सर म्हटलं मला काहीतरी रोल द्या, उभा राहता रोल द्या. त्यांनी हे म्हटलं, सर तू सांगितलं ना म्हणे, तिकडे जा म्हणे, समजत नाही का म्हणे. तर मी चुपचाप निघून गेलो. पण मला असं सांगावं वाटतं की क्रांतीवीरनी मानव वन्यजीव संघर्ष हे नाटक सरांनी बसवलेलं, त्याच्यामध्ये मला रोल दिला, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तर म्हणून क्रांतीवीर साठी एकदा टाळ्या वाजवा. आता ही क्रांतीवीर कोण? हा एकटाच क्रांतीवीर आहे का? सर क्रांतीवीर आहे. तुम्ही प्रत्येक जण क्रांतीवीर आहे. या देशासाठी लढणारे जे क्रांतीवीर होत आहे, त्यांची तुम्ही येणारी पिढी ही क्रांतीवीर आहे. याचा जन्म 26 जानेवारी झाला आणि जेव्हा जन्म झाला तेव्हा टीव्हीवर पिक्चर सुरू होता नाना पाटेकरचा, अच्छा है. कोणता? अच्छा है क्रांतीवीर, म्हणून याचं नाव क्रांतीवीर ठेवलं. नाना पाटेकर काय म्हणते त्याच्यात? अच्छा है, आगे मेरी मौत का तमाशा देखने, भगवान आते तो लगे मारने, ये दे दो वो दे दो. अच्छा है. कलम वाली राइटिंग कहती थी, कलम के नाम पे क्रांति लाना चाहती थी. कौन समझे उसकी बात को? कौन समझा? मैं पागल, बचपन में बोला, तीसरी में दाल. आज मैं तुम सब चर्चा करोगे, घर जाओगे और खाना खाओगे. नहीं रहना मुझे तुम्हें, नहीं रहना इन लोगों में. अच्छा. आता एक क्रांतीवीरच्या डायलॉग मध्ये नाना पाटेकरनं स्वतः क्रिएट केलेले डायलॉग आहे. स्वतः क्रिएट केले त्यांनी. इमॅजिनेशन पॉवर ना, नो स्क्रिप्टेड. इमॅजिनेशन पॉवर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मनाचे ठाणलं, मला माहित नाही तुम्ही मनात काय ठाणलं असं,